नमस्कार. हे बघून तसेच खाल्ल्यावरही कळणार नाही की व्हेज आहेत की नॉनव्हेज. हे सोया कबाब म्हणजे प्रोटीन्सचा खजाना आहे. हे पार्टीसाठी परफेक्ट ॲपेटायझर आहे, स्टार्टर आहे. एक दिवस आधीच बनवून हवाबंद डब्यात फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि ऐनवेळेस शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. सोया कबाब बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम केले आहे. त्यात थोडेसे मीठ, 1 कप सोया चंक्स. हे कडक असतात त्यामुळे ते सॉफ्ट होण्यासाठी गरम पाण्यात ठेवावे लागतात. व्यवस्थित मिक्स करूया. पाण्याला उकळी आली आहे. सोया चंक्स 2 मिनिटे उकळून घेतले आहेत. आता गॅस बंद करूया. 10 मिनिटे असेच ठेवूया. 10 मिनिटानंतर सोया चंक्स बघूया. एका चाळणीत ओतूया, निथळून घेऊया. हे सॉफ्ट झाले आहेत, फुलले आहेत. गरम असल्यामुळे हे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूया. आता चॉपरमध्ये 1 कांदा, आले अर्धा इंच, लसूण 4 ते 5 पाकळ्या, हिरवी मिरची 1, जाडसर करून घेऊया. कांद्यामुळे कबाब सॉफ्ट होतात, आतून मऊसूत होतात. आले, लसूण व हिरव्या मिरचीने सोया कबाबला भारी चव येते. अशा पद्धतीने हे जाडसर केले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. सोया चंक्स थंड झाले आहेत. ह्यातील पाणी अशा पद्धतीने दाबून काढून टाकूया. ह्यात थोडेसुद्धा पाणी राहू देऊ नये, नाहीतर त्याची पेस्ट होते व कबाब बनवल्यावर ते ओलसर होतात. आता चॉपरमध्ये पिळून घेतलेले सोया चंक्स, कोथिंबीर जाडसर करून घेऊया. अशा पद्धतीने हे जाडसर केले आहे. जाडसर केलेले सोया चंक्स कांद्यामध्ये काढून घेऊया. हळद अर्धा छोटा चमचा, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, चाट मसाला अर्धा छोटा चमचा, धने पावडर अर्धा छोटा चमचा, चवीनुसार मीठ, कॉर्नफ्लोअर 2 मोठे चमचे, बेसन पीठ 2 मोठे चमचे. ह्याने कबाब बाहेरून कुरकुरीत होतात. इथे आपण चीज किसून घालत आहोत. चीज अवेलेबल नसेल तर 1 चमचा साजूक तूप घालू शकता. व्यवस्थित मिक्स करूया. बेसन पीठ व कॉर्नफ्लोअरने बाइंडिंग छान येते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हे मिक्स झाले आहे. हातात थोडेसे मिश्रण घेऊन ते दाबून त्याला गोल आकार देऊया. हे एकजीव झाले आहे. अशा पद्धतीने चपटे करूया. सोया कबाबला छान असा गोल आकार आला आहे. ह्या पद्धतीनेच सर्व सोया कबाब करून घेऊया. एवढ्या मिश्रणाचे ह्या आकाराचे 10 सोया कबाब झाले आहेत. कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया. गरम तेलात कबाब. इथे आपण कबाब शॅलो फ्राय करत आहोत, पण तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर करू शकता. ह्यावर्षी 31 डिसेंबरला एकादशी आहे व दुसऱ्या दिवशीही गुरुवार आहे. नॉनव्हेज खाणारे काही जण वार पाळतात, त्यामुळे एकादशी व गुरुवार असल्यामुळे ते नॉनव्हेज खाणार नाहीत. त्यांच्यासाठी स्टार्टरचा हा बेस्ट ऑप्शन आहे. तसेच पार्टीमध्ये काही व्हेजिटेरियन व काही नॉन व्हेजिटेरियन असतात, तेव्हाही असे सोया कबाब बनवून पार्टीचा आनंद घेऊ शकता. कबाब खमंग तळले आहेत, वरून कुरकुरीत झाले आहेत व आतून मऊसूत. ह्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, त्यामुळे ह्याचा आहारात नक्की समावेश करावा. मुलांनाही हे सॉसबरोबर खूप आवडतील. हे गरम गरमच सर्व करावे. आता हिरवी चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर 1 कप, पाव कप पुदिना कमीच वापरावा, नाहीतर चटणी कडवट लागते. लसूण 5 ते 6 पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे पातळ काप, हिरव्या मिरच्या 2, काळं मीठ 1 छोटा चमचा, चाट मसाला 1 छोटा चमचा, भाजलेले जिरे 1 छोटा चमचा, दही 1 मोठा चमचा. हे आंबट नसावे. चवीनुसार मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, आईस क्यूब्स 3 ते 4 बारीक वाटून घेऊया. सोया कबाबबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी तयार आहे. फ्रीजमध्ये ठेवले तर 2-3 दिवस सहज टिकते. हे चिकन कबाब वाटतील, पण हे व्हेज व नॉनव्हेज
असे दोघांनाही आवडतील असे सोया कबाब आहेत. जे नॉनव्हेज खातात तेही हे खाताना नॉनव्हेज विसरतील. तयार आहे हाय प्रोटीन असलेले सोया कबाब. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.